to study on your authority in Christ. तर आज आपण एक नवीन विषयावरती पाहणार आहोत, तो म्हणजे ख्रिस्तामध्ये आपला अधिकार. Amen. This is going to change your life. हे आपल्या जीवनाला बदलून टाकेल. Now, in fact, this is a very vast subject. आणि हा जो विषय आहे खूप मोठा आहे. But I am going to give you only the outline. परंतु मी तुम्हाला त्याचा काही बाहेरील एक संदर्भ दाखवणार आहे. Or else I will just give you the skeleton. तर मी तुम्हाला एक तर संदर्भ देणार आहे. You need to study. Every one of us have the responsibility of studying the Word of God. तर आपल्या प्रत्येकाची एक जबाबदारी आहे की देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याची. Okay, everybody must have a systematic way of studying the Bible. तर प्रत्येक जणाची एक सवय असली पाहिजे की देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याची. Not only because you are a preacher, not because of preaching, but for your personal study. It is your food, it is your strength, spiritual strength. तर आपण एक प्रचारक आहोत म्हणून अभ्यास करणं आवश्यक नाही, तर वैयक्तिकरित्या आपण सर्वांनी स्वतःसाठी एक वैयक्तिक अभ्यास केला पाहिजे. Because normally when we tell somebody that you have to preach even for 5 minutes, that whole night they won't sleep because they will be studying the Bible. की आपण एखाद्याला जर म्हटलं की तुम्ही 5 मिनिटं प्रचार करा, तर ते संपूर्ण रात्र झोपत नाही, कारण ते तयारी करतात त्याची. But Bible tells us in 2 Timothy chapter 3, 16 and 17. परंतु बायबल आपल्याला सांगतं की दुसरा तिमोथी 3:16 आणि 17 मध्ये All scriptures are given by the inspiration of God. तर संपूर्ण जे संदर्भ आहे, जे वचन आहे, हे देवाच्या आत्म्याद्वारे आलेले आहे. And it is profitable for doctrine, आणि हे एक सिद्धांतासाठी आहे. for reproof, for correction, that a man of God may be thoroughly furnished in all good works. की पहा काय सांगतो 2 तिमोथीचा 3:16 आणि 17 वचन, की प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्गुण, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण ह्याकरता उपयोगी आहे, ह्यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. Okay, so it's not saying that you have to study the word of God to preach. It's saying you have to study the word of God so that you can discipline your life. तर बघा इथे असं नाही लिहिलेलं आहे की देवाच्या वचनाचा अभ्यास करा जेणेकरून तुम्ही प्रचार कराल. तर इथे असं लिहिलेलं आहे की देवाच्या वचनाचा अभ्यास करा जेणेकरून तुम्ही स्वतःला शिस्त लावाल. Praise the Lord. You can discipline yourself. It will reprove you, it will correct you, it will instruct you and make you a disciplined man. तर जेणेकरून तुम्ही स्वतःला तुम्ही काय लावाल, एक शिस्त लावाल, तुम्हाला दोष दिसतील, तुमच्यामध्ये सुधारणूक होईल आणि तुमचं जीवन एक चांगल्या प्रकारे होईल. Amen. So your authority in Christ. तर ख्रिस्तामध्ये आपले अधिकार. Okay, and we are going to take our word for today, that is Colossians chapter 1 and verses 13. तर आज आपण कलस्सीकराचा पहिला अध्याय आणि 13वे वचन पाहणार आहोत. Yes. यामध्ये मराठीमध्ये असं सांगतं, कलस्सीकराचं पत्र पहिला अध्याय 13वे वचन, त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. Praise the Lord. Here Bible says that God has delivered us from the power of darkness. तर इथे आपल्याला वचन सांगतं, देव बोलतो या ठिकाणी की देवाने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून He has brought us out of the power of darkness and translated us into the kingdom of His dear Son. तर देवाने आपल्याला काय केलेलं आहे की अंधाराच्या सत्तेतून काढून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणलं आहे. Praise the Lord. He has translated us. We have been taken out from the power of darkness. तर अंधाराची जी सत्ता होती त्यातून देवाने आपल्याला बाहेर काढलं And He has put us into the kingdom of His dear Son or beloved Son. आणि परमेश्वराने काय केलं, त्याच्या प्रिय पुत्राच्या सत्तेमध्ये, राज्यामध्ये देवाने आपल्याला आणलं. Amen, God. We have been removed from that past life, old life. God has taken us out from there and He has put us into a new environment. तर परमेश्वराने आपल्याला त्या भूतकाळातून, त्या जुन्या जीवनातून काढून परमेश्वराने आपल्याला एक नवीन जीवनामध्ये आणलं आहे. A new environment. एक नवीन वातावरणात आणलं आहे. Vatavaran. Praise the Lord. He took us out from the Vatavaran of darkness and has put us in the Vatavaran of light. तर परमेश्वराने आपल्याला जे जुनं भूतकाळात जे वातावरण होतं त्यातून काढून एक नवीन वातावरणामध्ये आणलं आहे. This is very important. हे खूप महत्त्वाचं आहे. Amen. So our environment, see, if you see a particular seed, बघा हे वातावरण आपलं जे आहे, जसं उदाहरण एखादं आपण बीज पाहिलं, the seed is very tiny, तर बीज जे आहे ते खूप लहान असतं, but it has the power to turn into a big tree. परंतु त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य असतं की मोठं झाड होण्याचं. You can keep those seeds in a plastic container for years and years and years. जर आपण त्या बीजाला वर्षानुवर्ष जर प्लास्टिक मध्ये ठेवलं, प्लास्टिक का डब्बा में अगर रखोगे, जर प्लास्टिक डब्यात ठेवलं, even 100 साल के बाद, even after 100 years, it will just remain a seed. की बघा जर आपण त्या प्लास्टिक डब्यामध्ये त्या बीला जर ठेवलं तर 100 वर्षानंतर
त्यानंतर ते बीज राहील. But if you take that seed and put it in the right environment, पण जर त्या बीला आपण घेतलं आणि योग्य वातावरणात ठेवलं, then you see that seed will not remain a seed. तर आपण पाहतो की ते जे बी आहे ते बी राहत नाही. That seed will turn into a huge tree. तर ते बी आहे एक मोठ्या झाडामध्ये रूपांतर And the होतं. birds of the air will come and build their nest. आणि ते पक्षी जे आहेत त्या झाडामध्ये घरटे बनवतात. It will give fruit for the hungry people can come and have fruit from that tree. आणि जे भुकेले लोक आहेत अशा लोकांना ते अन्न देखील देतात. That tree will give shade to the tired person, weary person. आणि जे थकलेले लोक असतात अशा लोकांसाठी ते झाड एक सावली देतं. How it was a tiny seed, की बघा ते एक छोटंसं बी होतं, very insignificant. ज्याला काहीही म्हणजे चिन्ह नव्हतं. Even if it falls, you won't even find it. It is so tiny. की जरी ते कुठे पडलं तर आपल्याला सापडणार नाही, एवढं लहान असतं. But that seed, if it is put in the right environment, in the right place, it will show forth the glory and power. परंतु जर ते छोटंसं बीज योग्य ठिकाणी आणि योग्य वातावरणात जर पेरलं गेलं तर देवाचा गौरव करतं. In the same way, त्याच प्रकारे you can never become what God has created you to become. देवाची जी इच्छा आहे ते तुम्ही व्हावं ते तुम्ही होऊ शकणार नाही जर तुम्ही त्या वातावरणात आला नाही तर. Amen. हमको समझना है कि परमेश्वर ने हमें बनाया है एक लक्ष्य सोच के. तर आपल्याला देवाने बनवलेलं आहे त्याच्या मागे एक लक्ष्य आहे. He has not created us for time pass. की असंच देवाने आपल्याला बनवलं नाही, Time pass के नहीं बनाया. टाइमपाससाठी नाही He बनवलं. said, let us create man in our image and likeness. एक पर्पस था, हमको बनाने के लिए एक पर्पस था. तर देवाचा एक उद्देश होता आपल्याला बनवण्याच्या मागे. तो म्हणाला की चला आपण आपल्या स्वतःच्या प्रतिमेत स्वतःच्या स्वरूपामध्ये आपण मनुष्याला बनवूया. In Genesis chapter 1:28, उत्पत्तीचा पहिला अध्याय आणि 28वें वचन. God laid his hands on Adam and Eve and blessed them. परमेश्वराने आदामाने हवेवर हात ठेवला आणि त्याला आशीर्वाद दिला And he said, go and replenish the earth. आणि म्हणाले की जा ती पृथ्वी व्यापून टाका, I am blessing you. मी तुम्हाला आशीर्वादित करत आहे. Everything that is on this earth, जे काही पृथ्वीवर आहे, everything that I have created, जे काही मी निर्मिती केली I आहे am giving you authority and power over त्या them. सर्वांवर मी तुम्हाला अधिकार आणि सामर्थ्य देत Go आहे. and multiply, जा आणि बहुगुणित व्हा, increase, वाढा, flourish, समृद्ध व्हा, rule over everything. त्या प्रत्येकावर तुम्ही सत्ता See, गाजवा. that is the purpose that God has created you for. हा परमेश्वराचा उद्देश होता आणि आहे तुमच्यासाठी. But if we are not in the right atmosphere or in the right environment, we can never grow to the potential that God has created you and me परंतु for. ज्या प्रकारे परमेश्वराने आपल्याला त्या उद्देशाने बनवलेलं आहे त्या उद्देशासाठी जर आपण त्या वातावरणात जर नसेल तर काही होणार नाही. Praise the Lord. So your Bible is telling us that God has pulled us out of the power of darkness, delivered us from the power of darkness, and He has translated us into the kingdom of His dear Son. आणि आपण पाहतो कलकरच्या पत्रामध्ये की परमेश्वराने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणले. Everyone that is watching me, जो कोणी मला पाहत आहे, the day you accepted Jesus Christ as your personal Savior, की ज्या दिवशी तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वतःचा वैयक्तिक तारणारा म्हणून the स्वीकारता, day you realize you are convicted by the Holy Spirit that you are a sinner, की ज्या दिवशी तुम्ही स्वतःला पापी आहात म्हणून जाणता, पवित्र आत्मा ने तुम्हें कन्विक्ट किया कि तुम पापी हो, की जेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला तो जाणून देतो की तुम्ही पापी आहात and you repented for your sins, आणि तुम्ही स्वतःच्या पापासाठी तुम्ही क्षमा मागता, पश्चाताप करता and you made a decision आणि एक निर्णय घेता that I am going to follow Jesus. की मी आता येशू ख्रिस्ताच्या मागे चालेल. That is the turning point of your life. आणि हाच तुमच्या जीवनाचा एक भाग असतो, तो जीवनात बदलतो. I remember my life माझ्या जीवनाचं मला अजून आठवते when I never knew Jesus as my personal Savior. की येशू ख्रिस्त माझं वैयक्तिक तारणारा मला ठाऊक नव्हता. I know the kind of life I lived. आणि ज्या प्रकारे मी जीवन जगायचो ते मला ठाऊक I होतं. know the kind of environment that I lived in. ज्या वातावरणात मी जगत होतो, वाढलो, मला ठाऊक I होतं. know the kind of friends that I had around me. ज्या प्रकारचे मित्रमंडळी माझ्या अवतीभोवती होते मला ठाऊक होतं. There was no peace, there was no joy. तिथे शांती नव्हती, आनंद नव्हता. I was always worried and tensed. तर प्रत्येक वेळेस मी काळजीमध्ये होतो, चिंतेमध्ये There होतो. was always fear in me. माझ्या आतमध्ये नेहमी भीती असायची. I always wondered, I always thought, is there a God somewhere in heaven? आणि मी नेहमी विचार करायचो की खरं स्वर्गात देव आहे का? Because I always argued with my friends and I told them that there is no God in this world. आणि माझ्या मित्रांसोबत
नेहमी आर्ग्युमेंट करायचो की देव नाहीये, because the devil has blinded my mind. कारण सैतानाने माझे मन आंधळ केलं I होतं could never understand God. आणि मी देवाला समजू शकत नव्हतो. I could never believe in any God. मी कोणत्याही देवावर विश्वास ठेवू शकत I didn't want नव्हतो to believe in any God. आणि कोणत्याही देवावर मी विश्वास ठेवू शकत नव्हतो. I grew up like an atheist, आणि अशा प्रकारे मी जगलो वाढलो and because of certain things that happened in my life, आणि अचानक माझ्या जीवनात अशा गोष्टी घडल्या जो चीज मेरे जीवन में हुआ, आणि ज्या ज्या गोष्टी माझ्या जीवनात घडल्या those things made me hard against God. आणि ह्या गोष्टींमुळे मी देवाच्या विरोधात अजून कठीण झालो. But God's eyes was upon me. परंतु देवाचे नेत्र माझ्यावरती God होते. had a plan for me. देवाचा उद्देश माझ्या जीवनासाठी होता. One day, a good friend of mine, एके दिवशी माझा चांगला मित्र he told me, तो मला म्हणाला "Why don't you come with me for a prayer meeting?" की माझ्यासोबत तू प्रार्थनेला का येत नाहीस? And because he was a very dear friend of mine, आणि तो माझा खूप जवळचा मित्र होता and he requested me, आणि त्यांनी मला विनंती केली half-heartedly I went. आणि मी एक थोडं इच्छेने तिथे गेलो I was not very much interested. आणि माझी इच्छा नव्हती जायची. But then I went over there. जेव्हा मी तिथे गेलो I was sitting in that crowd. आणि जेव्हा त्या गर्दीमध्ये बसलो I was sitting in one corner. एका कोपऱ्यात मी बसलो And I believe nobody had ever noticed me. आणि मला विश्वास होता की कोणीही मला बघत नव्हतं Nobody in that crowd had ever noticed me. आणि कोणीही मला तिथे ओळखलं नाही. वो गर्दी में किसी का नजर मेरे ऊपर नहीं था. कोणी मला तिथे पाहिलं नाही. कोणाचे नेत्र माझ्यावर नव्हते. I was a nobody. मी काहीच नव्हतो. But at that time, आणि त्या वेळेला King of Kings and the Lord of तो Lords, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू his eyes fell upon me. त्याचे नेत्र माझ्यावर पडले And he said, आणि ते म्हणाले "Now this fellow has come in my crutches. आता हा जो व्यक्ती आहे तो माझ्याकडे येत आहे. अब आया ऊँट पहाड़ के नीचे." म्हणतात ना की अब आया उठ पहाड़ के नीचे. बड़े बड़े बात कर रहा था, अभी मालूम पड़ेगा. की खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करायचा पण आता कळेल. But now what happened? पण माहिती काय घडलं? One time that I attended the church, it changed my whole life. तर बघा ती छोटीशी जी प्रार्थना होती ती प्रार्थना मीटिंग माझ्या जीवनाला एक क्रांती देऊन गेली. It suddenly brought hunger in my heart to attend that church service. तर माझ्यामध्ये ती चर्च सर्व्हिसला अटेंड करण्यासाठी भूक लागली And I started going week after week. आणि प्रत्येक आठवड्याला मी त्या ठिकाणी जाऊ लागलो. But one day the Spirit of God came upon me. परंतु जेव्हा एके दिवशी पवित्र आत्मा माझ्यावरती आला My life was completely transformed. माझं जीवन संपूर्ण बदलून The गेलं cross became so real. आणि जो क्रॉस वधस्तंभ होता तो माझ्यासाठी खरा झाला. The Holy Spirit became so real. पवित्र आत्मा माझ्यासाठी खरा झाला. Jesus became a true friend. येशू माझ्यासाठी खरा मित्र झाला. That day I cried and I repented. आणि त्या दिवशी मी खूप रडलो आणि पश्चाताप केला And I said, Lord, आणि म्हणालो from today onwards, आजपासून I'm not going to run after friends. मी माझ्या मित्रांच्या मागे जाणार I'm नाही. going to run after you. मी तुझ्या मागे येईल. You are the real friend. तू माझा खरा मित्र आहे. You are the true friend. तू माझा खरा मित्र आहे. The Bible tells us, बायबल सांगतं greater love has no man than this. की बघा कोणतंही असं प्रेम नाही जे मनुष्य ते मोठं प्रेम करेल. There is no greater love than this, that a friend would lay down his life for his friend. की बघा यापेक्षा कोणतंच मोठं असं प्रेम नाही की एक मित्र आपल्या मित्रासाठी प्राण देईल. Jesus ने उसका प्राण मेरे लिए दिया. परंतु येशूने स्वतःचा प्राण माझ्यासाठी दिला. मेरे जैसा मूर्ख के लिए कौन मरता था? माझ्यासाठी मूर्खासाठी कोण मरेल? Who would have died for a foolish man like me? कोण माझ्यासारखा मूर्खासाठी मरेल? But Jesus died for me. परंतु येशू माझ्यासाठी The day I got this revelation, जेव्हा मला हे प्रकटीकरण मिळालं my whole life changed. माझं संपूर्ण जीवन बदललं I became a follower of Jesus. आणि मी येशू ख्रिस्ताच्या मागे चालणारा झालो. He took me out of the power of darkness and translated me in the kingdom of his dear आणि son. त्याने मला त्या अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणलं. And from that day आणि त्या till दिवसापासून this very day, आतापर्यंत I took the Bible in my hand. माझ्या हातात मी पवित्र शास्त्र घेतलं I never left it. आणि कधीच सोडलं नाही And त्याला. till my last breath, आणि शेवटच्या श्वासापर्यंत by his grace, त्याच्या कृपेद्वारे I would follow in his footsteps. मी त्याच्या मागे झाले. Till my last breath. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत Not by my own strength. माझ्या स्वतःच्या ताकदीने I नाही. know how weak I am. मला माहिती आहे की मी स्वतः किती कमजोर आहे. Without him, त्याच्याशिवाय only when he is with me, I become more than a conqueror. परंतु जेव्हा तो माझ्यासोबत असतो तेव्हा मी महाविजयी असतो. Praise the Lord. There is power in a seed. की त्याच्यात जे बी आहे त्याच्यामध्ये सामर्थ्य But आहे. the seed has to be kept in the right environment. Then the real potential of that seed will be seen. पण जेव्हा त्या बीला योग्य वातावरणामध्ये आणलं जातं तेव्हा त्यामध्ये काय आहे ते कळण्यात येतं. Without Christ, we are dead. त्याच प्रकारे येशू ख्रिस्ताशिवाय आपण मृत पावलेलो आहोत. Without Christ, we are
nothing. तर येशू ख्रिस्ताशिवाय आपण काहीच नाही. But when Jesus is with us, पण जेव्हा येशू आपल्या सोबत we आहे become more than conquerors. आपण महाविजयी आहोत. Jesus said, I am the vine, you are the branches. When the branch and the vine get together, there will be fruitfulness. येशू म्हणाले की मी फांदी आहे तुम्ही ती वेल आहात आणि जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा आपण फळदायी होतो. Praise the Lord. In the right environment, योग्य वातावरण. you know, one egg, you know, it is considered as nothing. तुम्हाला माहिती का की एक जो अंडा असतो ना तो काहीच नसतो. When a person in his examination, if he gets a 0, they say उसको अंडा मिला है. की समजा एखाद्या परीक्षेमध्ये त्याला 0 मार्क मिळतात तेव्हा आपण त्याला म्हणतो मस्करीमध्ये की याला अंडा मार्क मिळाले. अंडा मार्क. See, anda is you know, like no value. अंडा म्हणजे काय की काहीच नाही त्याला किंमतच नाही. We know that poem आपल्याला ती कविता ठाऊक आहे. that it says about Humpty Dumpty. ते म्हणतात की हमटी डमटी. Humpty Dumpty sat on a wall. Humpty Dumpty had a great fall. की ती कविता तुम्हाला माहित असेल. वो Humpty Dumpty यानी कि वो एक अंडा है, दीवार पे बैठा है, and Humpty Dumpty had a great fall और Humpty Dumpty नीचे गिर के टूट गया. तर काय आहे कविता म्हणजे हमटी डमटी म्हणजे एक अंडा आहे जो भिंतीवरती असतो आणि तो खाली पडतो आणि तो तुटून जातो. And it says all the king's horses and all the king's men could not put Humpty Dumpty together again. आणि हे सगळे ताकद म्हणलं आपण तर लोक म्हणा इतर गोष्टी म्हणा हे सर्व गोष्टी त्या अंड्याला पुन्हा उभारू शकत नाही. All the king's horses and all the king's men यानी कि एक राजा का पूरा सेना जो युद्ध कर सकता है, देश को हरा सकता है, जो देश का नुकसान कर सकता है, इतना बड़ा सेना वो एक 5 रुपए का अंडा को फिर से जोड़ नहीं सकती. की पहा की संपूर्ण राजाची सेना आहे युद्ध करणारी ती सेना त्याच्या पहिला जो अंडा आहे त्या अंड्याला पुन्हा एकत्र आहे तसं करू शकत नाही. उसको एक बार वो टूट गया, दुनिया का कोई भी ताकत, कोई भी साइंटिस्ट उसको वापस जोड़ नहीं. जेव्हा अंडा एकदा पडला जातो तो फुटतो तेव्हा जगातील कोणतीही ताकद त्याला पहिल्यासारखं पुन्हा करू शकत पूरा नाही. सेना उसके पीछे लग जाएगा तो भी जोड़ नहीं सकता. संपूर्ण सेना जरी मागे लागली तरी त्याला जोडू शकत नाही. लेकिन वो जो छोटा अंडा है परंतु ते छोटंसं अंड उसको अगर सही एनवायरनमेंट में डालोगे जर त्याला योग्य वातावरणामध्ये ठेवलं उसके अंदर से पक्षी बाहर निकले. तर त्याच्याद्वारे अनेक पक्षी देखील बाहेर निघतील. उसका पोटेंशियल जो है, उसका अंदर जो ताकत है, उसका अंदर जो क्षमता है, उसको सही जगह पे रखने के बाद उसका अंदर का पोटेंशियल बाहर निकलेगा. जर त्याला जर आपण योग्य वातावरणात ठेवलं तर त्याच्या आतमध्ये जी क्षमता आहे त्या क्षमतेच्या द्वारे अनेक गोष्टी बाहेर येतील. Somebody say hallelujah. कोणीतरी म्हणेल हालेलुया. Praise the Lord. The day you give your life to Jesus, ज्या दिवशी तुम्ही येशूला आपले जीवन देता God has pulled you out of the power of darkness तर परमेश्वर तुम्हाला त्या अंधाऱ्या सत्तेतून बाहेर काढून and He has translated you into the kingdom of His dear Son. आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात तो आणतो. Praise the Lord. That is the church, the body of Christ. आणि हे म्हणजे काय आहे चर्च आहे ते येशू ख्रिस्ताचे शरीर आहे. And that is the place, that is the environment under which you will flourish and prosper and do great things. आणि हेच ते वातावरण आहे जे तुम्हाला समृद्ध बनवतं, आशीर्वादित बनवतं आणि मोठ्या मोठ्या गोष्टी तयार करतं. That is the place where your potential will be tapped, where your potential will be challenged so that you can come out with the best that you can do for God. आणि हीच ती जागा आहे की जे तुमच्या आत ज्या गोष्टी आहेत, क्षमता आहेत, त्या क्षमतेला वाढवतं आणि देवासाठी तयार करतं. Praise the Lord. Hallelujah. Another thing is in the church there is fellowship with the believers, there is fellowship with the Holy Spirit. आणि अजून एक गोष्ट पाहायला गेलं तर चर्च मध्ये काय आहे की लोकांसोबत सहभागिता, पवित्र लोकांसोबत आणि पवित्र आत्म्यासोबत तिथे सहभागिता. That's why in the book of Hebrews, I think it is 10 verses 25. आणि इब्रिकरासचं पत्र बघितलं आपण 10वा अध्याय आणि 25वे वचन. Can we read it? तर आपण त्या ठिकाणी पाहतो इब्रिकरासचं पत्र 10वा अध्याय आणि 25वे वचन मराठीमध्ये असं सांगतं, आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकत्र मिळणे ना सोडता. Praise the Lord. Hallelujah. Be coming together. Do not forsake the gathering of the saints. तर हे तुम्ही विसरू नका की जे देवाचे लोक जे आहेत हे एकत्र येणं बहुत इंपॉर्टेंट चीज है. हे खूप महत्वाचं आहे की देवाच्या लोकांनी एकत्र यावं. जब परमेश्वर के लोग इकट्ठा होते हैं, जेव्हा देवाचे लोक एकत्र येतात, when they come together, जेव्हा ते एकत्र येतात, because that is the place where the power of God will be challenged inside of you. आणि हीच ती जागा आहे की देवाचं सामर्थ्य तुमच्या आतमध्ये वाढत जातं. That is the place your character will be developed. ही ती जागा आहे जी आपले जे चरित्र आहे हे वाढत जातं. That is the place where Christ will be revealed in you. आणि हीच
हीच ती जागा आहे की जे ख्रिस्त आहे तुमच्या आतमध्ये प्रगट होत जातो. You cannot grow outside the church. We need to grow inside the तर church. आपण चर्चच्या बाहेर वाढू शकत नाही, तर आपण चर्च मध्येच वाढलं जाऊ शकतो. We grow in an atmosphere of believers. तर आपण विश्वासू लोकांच्या वातावरणामध्ये वाढतो. If you see the book of Acts, जर तुम्ही प्रेषितांचे कृत्याचं पुस्तक the पाहिलं, Bible speaks about the fellowship. That the root word over there, the Greek word over there is koinonia. की आपण त्या ठिकाणी बघतो की सहभागितेला ग्रीक मध्ये कायनोनिया म्हटलं जातं. That word koinonia is a very strong fellowship, very strong relationship. तर कायनोनिया म्हणजे काय आहे की खूप खोलवर संबंध. It's not only hi, hello, तर फक्त असं नाही की हाय आणि हॅलो, but it is getting intimate with one another, तर पण एक दुसऱ्यासोबत घनिष्ठ संबंध, getting connected to one another. एकमेकांशी जोडलं जाणं. We become one in the spirit. तर जेणेकरून आपण आत्म्यामध्ये एकत्र येणं. We are the body of Christ. आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत. Praise the Lord. We become one in Christ Jesus. तर आपण ख्रिस्तामध्ये एक होतो अशा वेळेस. Praise the Lord. That is the fellowship, koinonia fellowship, that speaks about all of us, becoming one in Christ. तर हेच आहे त्याला ग्रीकमध्ये कायनोनिया म्हणतात की आपण एकत्र असणं, एक असणं. So the body and the head is always connected. की बघा शरीर आणि मस्तक हे एकत्र येणं आवश्यक If the आहे. head is not connected to the body will die. जर मस्तक जर शरीराशी जर जुळलेलं नसेल तर ते शरीर जे असेल ते मृत असेल. That's why Jesus said, love your brethren and love God. म्हणून ते येशू म्हणाले की तुम्ही तुमच्या भावावर प्रेम करा, देवावर पण प्रेम करा. How can you love somebody whom you cannot see and love the person and not love the person whom you cannot see? की बघा कसं काय शक्य आहे की त्याला तुम्ही पाहिलं नाही अशावर प्रेम करणं. Correct. तुम्ही त्याला पाहिलं नाही त्याला प्रेम करणं आणि त्याला तुम्ही पाहिलं त्याच्यावर प्रेम करणं. जिसको हम देख नहीं सकते उसको पता हम यीशु को बहुत प्यार करते हैं, की आपण म्हणतो की बाबा आम्ही त्याला पाहिलं नाहीये पण मी त्याच्यावर खूप प्रेम करतो. लेकिन जो दिखता है उसके साथ तुम प्रेम नहीं कर सकते. दिसता त्याच्यावर तुम्ही प्रेम करत नाही. बाइबल says how can it be possible? तर बायबल सांगतो की हे शक्य आहे. कसं काय शक्य हो आहे? सकता है क्या? नहीं हो सकता है. अगर तुम परमेश्वर से प्यार करते हो तो तुम तुम्हारे भाई से भी प्यार करते हो. जर तुम्ही जो दिसत नाही परमेश्वर त्याच्यावर प्रेम करता तर जो दिसतोय भाऊ त्याच्यावर देखील प्रेम केलं पाहिजे. That is the relationship we have. आणि हेच ते संबंध आहे जे आपल्याला प्रेम करणं. That is the place where we flourish. That is the environment in which we will grow and do great things for God. आणि हीच ती जागा आहे आणि हेच ते वातावरण आहे चर्च याच्यामध्ये वाढू आपण आणि देवाला गौरव देऊ. Your authority in Christ. ख्रिस्तामध्ये आपला अधिकार. Your authority is not, outside the church. Your authority is in Christ. It is in the body of Christ. तर तुमचा जो अधिकार आहे हा चर्चच्या बाहेर नाही आहे, तर तुमचा जो अधिकार आहे हा चर्च मध्ये आहे. जे ख्रिस्ताचे शरीर आहे त्या शरीरामध्ये आहे. How did Jesus give us this authority? की बघा येशू ख्रिस्ताने हा कसा अधिकार दिला. When we have come into His kingdom, when He's translated us from the power of darkness and brings us into His kingdom. जेव्हा आपण त्याच्या राज्यामध्ये आलो म्हणजे अंधाराच्या सत्तेतून त्यांनी काढून प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणलं. Now if you read in Matthew chapter 28, जर आपण मत्तईचा जर 28वा अध्याय पाहिला आपण verses 18 and 19, आणि 18 आणि जर 19वे वचन पाहिलं, the Bible says all authority, or in some translation it says all power in heaven and on earth has been given unto me. आणि त्याचं म्हणतं मत्तई 28:18 मध्ये की तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. All authority, all power. संपूर्ण सामर्थ्य आणि अधिकार. The actual word is authority. त्याचा जो शब्द आहे तो अधिकार आहे. That authority means, the meaning of that word authority, the root meaning is the authority to use power. तर अधिकार म्हणजे काय आहे याचा अर्थ काय होतो की सामर्थ्य, तो अधिकार वापरण्याचा. To use your authority, जो to use your तुम्हाला power. अधिकार दिलेला आहे तो अधिकार वापरण्यासाठी सामर्थ्य दिलेलं आहे. Okay, now if you see, जर आपण पाहिलं now Jesus over there is saying all authority and all power has been given to me. येशू या ठिकाणी असं म्हणत आहेत की संपूर्ण जगामध्ये पृथ्वीवर आणि स्वर्गात अधिकार मला दिलेला But आहे. if you see, now this Jesus is talking after his resurrection. की बघा पुनरुत्थानाच्या नंतर येशू ख्रिस्त शिष्याला सांगत आहे ये जो हम पोर्शन पढ़ रहे हैं, यहाँ पे यीशु ने अभी resurrect हो गया है from the dead. की या ठिकाणी पाहतो आपण की येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे आणि ते शिष्यांशी बोलत आहेत. And then he says, ते म्हणतात all authority has been given unto me की संपूर्ण अधिकार मला in दिलेला heaven आहे, and on earth. स्वर्गात आणि पृथ्वीवर देखील. Praise the Lord. And he says in the 19th verse, he says, now he says, go into all the earth. Yeah, read. आणि पुढे वचन सांगतं मत्तई 28:19 मराठीमध्ये की तेव्हा तुम्ही जाऊन
सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्माच्या नावाने बप्तिस्मा द्या. He says now go therefore and make disciples. Go therefore and make disciples of all nations. की बघा आता पुढे येशू त्यांना काय म्हणतात वचनामध्ये की तुम्ही जा आणि लोकांना शिष्य तयार So करा. मतलब कैसा हो गया? याचा अर्थ काय आहे? यीशु अभी बोल रहा है येशू म्हणतात he died, he rose again. येशू म्हणतायत की मी मेलो होतो आणि आता मी जिवंत झालो. अभी यीशु क्रूस पर मरा, जिंदा हो गया. येशू मेले वधस्तंभावर आणि अभी वो डिसाइपल से कह रहा है आता तो शिष्यांना म्हणत आहे सब अधिकार स्वर्ग में धरती पर मुझे दिया गया है. तर येशू म्हणतात की संपूर्ण अधिकार मला दिलेला आहे. Praise the Lord. अभी तुम जाओ और पूरा दुनिया को मेरा समाचार सुनाओ. तर आता मला अधिकार दिलेला आहे, तर आता तुम्ही जा आणि सर्व लोकांना सुवार्ता गाजवा आणि माझं शिष्य बनवा. अब ये चीज यीशु ने उसका रेजरेक्शन से पहले कभी नहीं कहा. पहा, हीच गोष्ट येशू ख्रिस्ताने पुनरुत्थानाच्या आधी कधी म्हटलं नाही. यीशु के अंदर अधिकार था. येशू मध्ये अधिकार होता. He healed the people with authority. तर त्यांनी लोकांना अधिकाराने लोकांना हे केलं, हील किया. त्यांना बरं केलं. ओके. अधिकार से प्रचार किया. त्यांनी अधिकाराने लोकांना प्रचार केला. यहाँ तक कि लोगों ने कहा कि ये कैसा प्रचार करता है अधिकार के साथ. हमारा फैरिसीज जो है वो भी ऐसा प्रचार नहीं की करते. लोक देखील म्हणायचे की हा अधिकाराने शिकवण देतो, जे हे फरिसी लोक पण देत नाहीत. He spoke to the devil also with authority. आणि येशूने देखील सैतानाला देखील अधिकाराने बोलला. Jesus lived with authority. येशूने जीवन देखील अधिकाराने जगलं. Matthew chapter 10. मत्तईचा 10वा अध्याय आपण पाहिला. There, if you read the first few verses, तिथे जर सुरुवातीचे काही वचन आपण वाचले, there is only one place where Jesus calls the disciples and he tells them, I am giving you the authority. Go now and preach to everybody. I am giving you authority over sickness and over demons. Can you read that? येस, मत्तईचा 10वा अध्याय आणि पहिलं वचन पाहतं तर येशू ख्रिस्ताकडे असं म्हणतात की तेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यावर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार व सर्व दुखणी बरे करण्याचा अधिकार दिला. Okay, let me tell you, at this time Jesus has not died. He has not completed the work, in fact. की बघा, येशू ख्रिस्ताला जे काम करायचं होतं ते काम त्यांनी पूर्ण अजून केलेलं The नव्हतं. work of salvation is not yet complete. तारणाचे जे उद्धाराचं जे काम होतं ते अजून पूर्ण झालेलं This नव्हतं. is before that. त्याच्या अगोदरची गोष्ट आहे. And this is the only place where Jesus is telling the disciples, I am giving you authority over healing, over all unclean spirits and all that. आणि हीच ती एक जागा आहे ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्यांना म्हणतात की मी तुम्हाला सर्व अधिकार देतो अशुद्ध आत्म्यावर लोकांना बरं करण्याचा आणि विकार काढण्याचा. Go ahead. आणि पुढे वचन सांगतं मत्ते 10:2 मध्ये त्या 12 पेशतांची नावे अशी आहेत की पहिला Skip that. Go next. ओके फिलिप या 12 जणांना येशूने अशी आज्ञा करून पाठवले की परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका व शोमरोण्यांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. So what Jesus is saying, he's saying don't go to the Gentiles, don't go to anybody else, go to the house of the Israelites, go to them, to the called people. या ठिकाणी काय म्हटलं येशू ख्रिस्ताने की परराष्ट्रीयांकडे तुम्ही जाऊ नका, तर शोमरोण्याचे जे प्रवेश आहे त्या नगरामध्ये पण तुम्ही जाऊ नका, तर जे इस्रायलचे जे लोक आहेत जे हरवलेले त्यांच्याकडे जा. Don't go to anybody, कोणाकडे जाऊ नका, only go to the house of Israel. तर फक्त जे इस्रायलचं जे घराणं आहे त्या घराण्याकडे जा. Because I have not yet finished my work. कारण का हे तारणाचं जे काम आहे ते अजून मी संपवलं ये नाही. खाली एक ट्रायल है तुम्हारे लिए. तर हे असं सुरुवात आहे तुझ्यासाठी. It's just a trial for फक्त you. सुरुवात आहे. You can just go and see how authority and power I'm giving you. तर तुम्ही जा आणि पहा की जो अधिकार मी तुम्हाला दिलेला आहे तो काय आहे. Okay, so Jesus lived with authority. तर येशूने जे जीवन जगलं ते अधिकाराने But जगलं. now the Holy Spirit was not yet released. परंतु आता काय आहे की पवित्र आत्मा दिलेला नव्हता. समझ में आ रहा है आप लोगों को? पवित्र आत्मा अभी तक रिलीज किया गया नहीं. पवित्र आत्मा- एक मिनट, डे ऑफ पेंटिकॉस्ट अभी तक आया नहीं है. म्हणजेच काय आहे पवित्र आत्मा दिला नव्हता म्हणजे पेंटेकॉस्टचा दिवस आहे 50वा तो अजून आला नव्हता. Okay, तो अभी फुल क्या बोलते हैं, the real glory has not yet come. म्हणजे जो खरा अजून जो गौरव होता तो अजून आला नव्हता. Praise the Lord.